नमस्कार अमरावती। महाराष्ट्र राज्यामध्ये अवैध दुकाने, पान टपरी आणि अवैध हॉटेल्स या चालकांवर आपली छाप सोडणारे तुकाराम मुंडे आय.एस. अधिकारी अमरावती दाखल झालेले आहेत। दृश्य आहेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील। सकाळीच तुकाराम मुंडे दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। गेल्या 2 तासापासून याच कार्यालयामध्ये जम्बो बैठक आणि आढावा सुद्धा घेतला जात आहे। तुकाराम मुंडे अमरावतीत येणार म्हणून अमरावती शहरातील अवैध दुकाने आणि पान टपरी सोबतच हॉटेल चालकांकडे धाबेदार आणले आहेत। अनेक अवैध पान टपरी सुद्धा सकाळपासून बंद झालेले आहेत। नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तर शुभेच्छा देण्याकरिता आपल्यासोबत जोडलेले आहेत। काय सांगाल तुम्ही तुकाराम मुंडे बद्दल? मी या अमरावती शहरामध्ये सन्माननीय तुकारामजी मुंडे यांचं स्वागत करतो आहे। ज्या माणसांनी संविधानाला धरून अवघं संविधानिकरित्या ज्या अवैध खानावळमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, जे काही विक्री होती, जे काही मोनोपोली चालत होती, अशा लोकांवर अशा लोकांवर जे आमच्याने अंकुश म्हणून ज्यांनी लावलेला आहे, असे तुकारामजी मुंडे यांचं आम्ही अमरावती शहरामध्ये स्वागत करतो आहे। जे आज हॉटेलवाले 75% जे बंद दिसतात, जे आज हॉटेलवाले बंद आहेत किंवा जे पांढरेवाले बंद आहेत, सन्माननीय तुकारामजी मुंडे हे सुद्धा दौरा करून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या विभागाच्या लोकांनी याची काळजी घ्यावी की जे हॉटेल आज बंद आहेत म्हणजे काहीतरी गडबड आहे। अशा गडबडधारी लोकांची लिस्ट बनवून त्यानंतरही त्यामध्ये जे भेसळ होते, साफसफाई नसते किंवा अन्य काही किरकोळ ज्या काही खुब्या आहेत, त्या खुब्याची दुरुस्ती करण्यासाठी जर तुकाराम मुंडे शहरात येत असतील तर त्यांच्या सोबत त्यांच्या विभागाने सुद्धा त्याची दखल घ्यावी। इतकं या प्रसंगी बोलतो। धन्यवाद। काय सांगाल? तुकाराम मुंडे साहेब आज अमरावतीत ते आलेले आहेत। त्यांचं स्वागत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। आणि हे जे तुकाराम मुंडे साहेबांनी जे चळवळ आणि जी मोहीम राबवलेली आहे, ते गेल्यानंतरही त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आम जनतेचाही त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे, अन्यथा ही चळवळ चालणार नाही। कसं आहे, शासनाचे प्रशासनाचे जे धोरणे असतात ते लागू करण्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांनी हे चळवळ राबवलेली आहे आणि खूपच छान त्यांचं। आणि मी तर म्हणतो प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक ठिकाणी, शासनाच्या ठिकाणी तुकाराम मुंडे सारखे एक स्पष्ट व्यक्तिमत्व आणि इमानदार अधिकारी या भारताला तुकाराम मुंडे सारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे, जेणेकरून भारतातलं जे करप्शन आहे, जे अजूनपर्यंत संपलेलं नाही, ते संपेल अशी मी त्यांना विनंती करतो। माझे 2 शब्द समाप्त करतो। धन्यवाद। नक्कीच तुकाराम मुंडे जे FDAचे आयुक्त आहेत त्यांचे प्रशंसा होत आहेत, अभिनंदन होत आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आता अवैध दुकाने सोबतच हॉटेल चालक, इतर दुकानामध्ये, दुकान चालकामध्ये सुद्धा धाबे आणलेले आहेत। अशीच कारवाई आणि अशी छाप निरंतर राहावी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून होत आहे।